ललाट पे है चंद्रमा, चंद्रमा चंद्रमा चंद्रमा, जटा में गंगधार 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 है। ललाट पे है चंद्रमा, जटा में गंगधार है। चढ़ी है भस्म अंग पे, गले में सर्पहार है। चढ़ी है भस्म अंग पे, गले में सर्पहार है। नवा रहे हैं शेष देव सर तुम्हारी भक्ति में, नवा रहे हैं शेष देव सर तुम्हारी भक्ति में। है कोटि सूर्य का प्रकाश शिव तुम्हारी शक्ति में, शिव तुम्हारी शक्ति में, शिव तुम्हारी शक्ति में। शंकर भोले भाले, शंकर भोले भाले, शैल बिहारी त्रिपुरारी, तेरी लीला प्रभु सबसे है न्यारी। ओ शंकर भोले भाले, शैल बिहारी त्रिपुरारी, तेरी लीला प्रभु सबसे है न्यारी। ओ शंकर भोले भाले। सब देवों में महादेव तू, सब देवों में महादेव तू, तुझसा कोई न दूजा। सब देवों में महादेव तू, सब देवों में महादेव तू, तुझसा कोई न दूजा। भक्ति भाव से सब करते हैं भगवन तेरी पूजा, भगवन तेरी पूजा। शिव जी तेरा तो है, वो शिव जी तेरा तो है, रूप निराला भोला भाला, तेरी छवि पे सभी है बलिहारी। ओ शंकर भोले भाले, शैल बिहारी त्रिपुरारी, तेरी लीला प्रभु सबसे है न्यारी। ओ शंकर भोले भाले। सागर मत कर सभी देवता अमृत पर ललचाए, सागर मत कर सभी देवता अमृत पर ललचाए। तुम अभयंकर विष को पीकर नीलकंठ। जय श्री माताजी। आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात। कहलाए तुम अभयंकर विष को पीकर नीलकंठ कहलाए, नीलकंठ कहलाए, ओ नीलकंठ कहलाए। जो भी आया शंभु, वो जो भी आया शंभु, शरण तिहारी दुखहारी, उसकी नैया तूने पार उतार। ओ शंकर भोले भाले, शैल बिहारी। परम पूज्य श्री माताजी,
आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता हळुवारपणे आपण डोळे मिटूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींकडे आणि आपण आपला उजवा हात पृथ्वी तत्वावर ठेवूयात आणि आपला अटेन्शन डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. हे शिव शंकर जहाँ भी तेरा, हे शिव शंकर जहाँ भी तेरा डम डम डमरू बाजे। हे शिव शंकर हे प्रलयंकर, हे शिव शंकर जहाँ भी तेरा, हे शिव शंकर जहाँ भी तेरा डम डम डमरू बाजे। घर के नाना रूप तेरे गण संग संग तेरे नाचे, संग संग तेरे नाचे, तेरा किसी ने। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा कृपा करून हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री महाकाली साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताच्या तळव्याकडे 7 वेळा नेऊयात. अंतहीन हो तुम तम के नाशक अंतहीन. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये खेचून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री हनुमानजी साक्षात. ओम तमेव साक्षात श्री हनुमानजी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये क्लॉकवाईज 7 वेळा गोलाकार फिरूयात. तुम परमानंद के दायक देवों में हो श्रेष्ठ. तुम परमानंद के दायक हे गणाधिपति करो हरण सबके संकट. हे गणाधिपति करो हरण सबके संकट. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, सर्व दोष हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या
व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. श्री निर्मल गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कुणाचाही दोषी नाही. इथे आपण श्री विष्णू माया साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री विष्णू माया साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्त्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात. पण ते कसे होणार त्याचा कुठे कुणी उल्लेख केलेला नाही. ते कसं घडून येणार आहे, असं होणार तरी कसं. म्हणून त्यांनी जबरदस्ती केली, कसं तरी करून कम्युनिझम आणला, पण त्याचे काही फायदे झाले नाही. मनुष्य होता तसाच आहे. तेव्हा त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. ते कारण असं आहे आपलं अज्ञान. आणि हे अज्ञान एवढ्यासाठी आहे की कुंडलिनीबद्दल उघड करून बोलणं झालं ते आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी केलं. त्यांनी 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे की कुंडलिनी ही चक्रवर्तीची शोभा आहे आणि ती एकदा जागृत झाली म्हणजे मनुष्याला परमार्थ मिळतो. परम अर्थ, त्याला अर्थ लागतो, तो समर्थ होतो. पण ही कुंडलिनी जी 6व्या अध्यायात वर्णिलेली आहे ती आपण का जाणत नाही, कारण 6व्या अध्याय वाचायचा नाही असं सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे. का वाचायचा नाही असा आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला कोणी सांगितलं वाचायचा नाही म्हणजे वाचायचा नाही, कारण त्यांना कुंडलिनी म्हणजे कशाशी खातात ते माहिती नाही. तेव्हा जे लोक देवाच्या नावावरती पैसे कमवतात, देवाच्या नावावरती प्रवचनं करतात आणि तुम्हाला सांगतात की देव असा आहे, देव तसा आहे, तसं साऊंड हां बेटा. तर असे जे लोक आहेत त्यांनाही विशेष करून कुंडलिनी म्हणून काही वस्तू नाही असं सांगितलं. परत काही लोक जे जगात असेही लोक आहेत की जे अतिशहाणे स्वतःला समजतात, त्यांनी ह्याची काही विशेष माहिती न मिळवताना, अनुभव न घेताना असं सांगितलं की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे माणूस बेडकासारखा उडू लागतो किंवा त्याच्यामध्ये असे काहीतरी विचित्र प्रकार येतो, तो विक्षिप्त होतो. तसं काहीही झालं नाही पाहिजे.
कारण कुंडलिनी ही जर जगाची आई आणि तुमची आई आहे, तेव्हा आई जेव्हा मुलाला पुनर्जन्म देते, त्याच्यामुळे काहीही कुणाला त्रास होत नाही. आई सगळा त्रास उचलून घेते. तेव्हा जर ही शक्ती आमच्यामध्ये आहे, आजपर्यंत आम्ही किती देवासाठी काय काय केलं, केवढी मेहनत केली, पारायणं केली, त्याच्यासाठी देवाचं नाव घेतलं, इथपर्यंत झालं आहे की आता आपली मुलं म्हणतात की तुमचा देवबिव काही दिसत नाही, उगीच तुम्ही बेकार ह्याच्यात पडलेल्या. तेव्हा त्यांनाही उत्तर द्यायला पाहिजे. ही सर्व धडपड आपण का करतो? आणि हे जे मोठे मोठे संत साधू झाले, ज्यांनी आपल्याला इतकं परमेश्वराबद्दल सांगितलेलं आहे, ते काही खोटं बोलले का? आज आपण त्यांची भजनं म्हणत बसतो, ते काय खोटं सांगत होते का की असं आहे आपल्यामध्ये आत्मसाक्षात्कार हा घडला पाहिजे, असं इथून तिथून सर्वांनी सांगितलं. चायनामध्ये लाओत्से, नंतर तिथे सॉक्रेटिस झाले, नंतर त्याच्यानंतर इकडे आपले अब्राहम वगैरे झाले, किंवा त्याच्यानंतर ख्रिस्त वगैरे, बुद्ध, महावीर, असा कोणी नाही, झाडून सर्वांनी एकच गोष्ट सांगितली की तुम्हाला पुनर्जन्म तुमचा झाला पाहिजे, तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडला पाहिजे. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार घडत नाही तोपर्यंत सगळं थोतांड आहे. पण आपण ते पडताळून पाहिलं नाही, तिकडे आपण लक्ष दिलं, बाई आपल्याला काय ते जमत नाही, आता 6व्या अध्यायात सोडूनच टाका, जे जमतं तेवढं करायचं. पण हे सगळं चांगलं जमण्यासारखं आहे, कारण ही जी शक्ती तुमच्यामध्ये कुंडलिनीची आहे, तुमच्यामध्ये आहे, ती स्थित आहे. म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं, जसं एखाद्या बीमध्ये त्याचा अंकुर असतं, स्थित असतं सुप्तावस्थेत, तशी ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहेच. तिच्यासाठी काही करायला नको, द्यायला नको, त्याच्यासाठी पैसे नको, उपास तपास नको, पारायण नको, काही नाही, बाह्यातलं काय करायचं, फक्त ही कुंडलिनी जागृत करायची. आता दुसरं साधं असं आहे की जर तुम्हाला एखाद्या रोपाला किंवा एखाद्या झाडाला जागृत करायचं असलं, किंवा एखाद्या बीतनं एखादं रोप काढायचं असलं, तर काय करता तुम्ही? त्या बीला तुम्ही नुसतं असं जमिनीत घालता की आपोआप सहजच ते घडतं. सहज म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेलं आहे, तुमच्याबरोबर जन्मलेली ही शक्ती आहे, ही तुमच्याबरोबर तुमच्यात असलेली ही शक्ती आहे. त्याच्यासाठीच म्हटलं तुझं आहे, तुझं पाशी, ही संपदा तुमच्याजवळ आहे. ही सगळी गोष्ट तुमच्याजवळ असताना तुम्ही स्वतःचं हित का मागत नाही? जे तुम्हाला हितकारी असं तुमच्यात आहे, त्यासाठी पैसे द्यायला नको, काही मेहनत नको, ती फक्त आधी जागृत करून घ्यायची. तर जशी तुम्ही एखाद्या शेतीमध्ये नुसती बीचं रोपण करता आणि त्या बियांमधनं रोप निघतात, त्यातनं तुम्हाला दिसतं की सुंदर सुंदर असे अंकुरं निघतात, त्या अंकुरांना तुम्ही वाढून मोठाले वृक्ष करता, तशी अगदी ही सहज सुलभ गती आहे, अगदी सहज सुलभ गती, सहज तुमच्याबरोबर जन्मलेली ही एक योगाची तुमच्यामध्ये शक्ती आहे. आणि ती शक्ती प्राप्त करून घेणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मग तो तुम्ही करू का नाही? तो तुम्ही का मिळवून घेऊ नये? असा एक साधा विचार आपल्या मनात ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आजकालच्या वर्तमान काळात घोर कलियुग आहे. तुम्ही इकडे बघितलं तर किंवा तिकडे बघितलं तर, कुठे बघितलं तरी तोच प्रकार आहे. घोर कलियुग आहे आणि काही लोकांना समजत नाही आहे तरी काय प्रकार. एवढा कलियुग झालेला आहे की मनुष्य अगदी भ्रमात पडलेला आहे. तसंही जेव्हा साधू संत आले त्यावेळेला सगळ्यांनी त्यांचा छळच केला, कुणी त्यांचं ऐकून नाही घेतलं, सगळे बघ्यासारखे त्यांना बघत राहिले. त्यांना लोकांनी एवढं छळलं, पण कुणाच्या मनात सुद्धा विचार आला नाही की बा ह्यांना ह्या साधू संतांना लोक छळतायत तर आम्ही काहीतरी भलं करावं, ह्यांना कमीत कमी काही नाही तर थोडंसं तरी संरक्षण द्यावं. पण तसा विचार कुणाच्या डोक्यात आला नाही. साधू संतांना ज्यांनी छळायचं ते छळलं आणि त्यांनी जे काय करायचं ते करून गेल्यावर मात्र त्यांची देवळं बांधली, त्यांची मंदिरं बांधली आणि त्यांची भजनी लोक करतात. त्यांनी काय फायदा होणार? तर का असं झालं? त्याला कारण असं की तुम्ही आत्मसाक्षात्कारी नव्हता. जर तुम्ही आत्मसाक्षात्कारी असता तर संतांना ओळखलं असतं तुम्ही, पण तुम्ही नव्हता म्हणून ते झालं, म्हणून ते अज्ञानात झालं, हे मूळ कारण आहे. आणि ते अज्ञान कसं दूर होणार? आपल्यामध्ये प्रकाश यायला पाहिजे. आणि प्रकाश कसा आहे? परमेश्वराचं जे प्रतिबिंब स्वरूप आपल्यामध्ये आत्मा आहे असं म्हणतात, ते आहे किंवा नाही ह्याची प्रचिती यायला पाहिजे, ह्याची जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव झाल्याशिवाय ह्या सर्व गोष्टी अशाच बोलण्यासारख्या आहेत. एक सायन्स बाहेरचं आहे,
त्या सायन्समध्ये समजा तुम्ही एका झाडाची उपमा देऊ शकता की जसं झाड बाहेर वाढतंय तसं हे सायन्स वाढतंय. आणि एक सायन्स मुळातलं आहे, ते मुळातलं सायन्स आपल्या देशामध्ये, ते जे सायन्स एवढं वाढत गेलं त्याचा असा दुष्परिणाम झाला की ते मुळं हरवली त्यांची आणि त्यामुळे आता उद्ध्वस्त झालेले. श्रीकृष्णाने सांगितलं की हे जे झाड आहे चेतनेचं, हे उलटं वाढतं, म्हणजे ह्याचं डोक्यामध्ये ह्याचे मुळं आहेत आणि खालच्या अधोगतीला ह्याची पानं वाढतात, म्हणून हे अधोगतीला चालेल. कारण पूर्ण वेळ त्यांचा असाच विचार असतो की कोणत्या जडवस्तूला आपण काबीज केलं तर बरं. पूर्वी ते देश जिंकत असत, मग हे मग ते असं करत करत आता नुसतं पैशाशिवाय त्यांना काही सुचत नाही. पण त्या पैशानेही सुख झालं नाही, त्यांनीही आनंद झाला नाही, त्यांनीही काही आम्हाला जे वाटत होतं की आमचं ध्येय मिळेल ते मिळालेलं नाही. तर हे काहीतरी व्यर्थ आहे असं लक्षात येऊन आता जिथे जिथे फार श्रीमंत देश आहे तिथे तिथे लोक नुसता आत्महत्येचा विचार करत बसले. सगळं असून सुद्धा आम्हाला सुख मिळालं नाही, आनंद मिळाला नाही. तेव्हा आपण ज्या मार्गाला आता चुकाळला आहे की आपण आपली प्रगती करून घ्यायची, तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रगती करत असताना पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, नाहीतर काही तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही त्या प्रगतीचा. जे ह्या लोकांनी सहन केलं तेच तुम्हाला करावं लागेल. तुमची मुलं ते गांजा घेतील, हे घेतील, ते घेतील, वाममार्गाला जातील, दारू प्याल, अमकं होईल, तमकं होईल, सर्वनाश होईल. त्याच्यानंतर काही लोक मग सहयोगात येणार. मग कशाला इतकं लांबलचक जायचं? जवळचा रस्ता घ्यावा. आणि जवळचा रस्ता म्हणजे असा आहे की तुम्ही ह्या भारतभूमीत, ह्या योगभूमीत जन्माला आला आणि इथेच हा लाभ होणार आहे. पण लोकांचं असं म्हणणं आहे की जर ही एवढी मोठी भूमी आहे, योगभूमी आहे, इथे एवढे संत साधू झाले, तर इथे इतकी दरिद्रता का? त्याला कारण असं आहे, श्रीकृष्णाने सांगितलं आहे की योगक्षेम वाम्यम. आधी तुम्ही योग घ्या आणि मग तुमचं क्षेम होईल. क्षेमयोग नाही म्हटलं, पण आपण विठ्ठल विठ्ठल करत फिरतो, त्याला खिशात बाळगल्यासारखं, अरे माझं हे करून दे रे, ते माझं करून दे रे, असं आपण परमेश्वराला नेहमी साकडं घालत असतो. पण परमेश्वराला साकडं घालण्याची काही गरजच नाही. मुळे फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर सर्व समर्थ आहे, फक्त आपण त्याच्या साम्राज्यात गेलेलो नाही. तुम्ही जर इथे इंग्लंडचे रहिवासी असता, I don't know what's happening. If you reduce it a little, it would be better. Reduce. It's too much of a volume. जर तुम्ही लोक इंग्लंडचे रहिवासी असता तर तुमचा इंग्लंडच्या राणीवर अधिकार आहे. पण जर तुम्ही हिंदुस्थानचे रहिवासी आहात तर तुम्ही तिच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. तसंच परमेश्वराचं आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊन बसाल, तिथले रहिवासी व्हाल आणि तिथे स्थिर स्थावर व्हाल, तेव्हाच परमेश्वर तुम्हाला मानणार आहे. त्याच्या आधी तुम्ही किती टाहो फोडा, काही करा, सर्व व्यर्थ आहे, हे तुम्ही पाहिलेलंच आहे. आणि म्हणूनच आजची तरुण पिढी असं म्हणते की हे परमेश्वर वगैरे सर्व थोतांड आहे. जर असता तर असं कसं झालं असतं? तेव्हा ही जी एक गोष्ट आपल्या हातून चुकलेली आहे किंवा आपल्याला दिसलेली नाही की आपल्या नजरेतच ती आली नाही, ती गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्हाला अजून आत्मसाक्षात्कार झालेला नाही. ज्या मंडळींना आत्मसाक्षात्कार झाला, अशी जी संत साधू मंडळी होती, त्यांचं वागणं कसं होतं? त्यांना काही म्हणावं नव्हतं लागत, तुम्ही हे खाऊ नका, ते पिऊ नका, ह्याचं घेऊ नका, त्याचं घेऊ नका, ह्याचं डुबाडू नका. राजे होते तर राजासारखे राहिले, गरीब होते तर गरिबासारखे राहिले. दुसऱ्याच्या गोष्टीची त्यांनी कधी हाव नाही धरली. तर हे जे ह्या लोकांचं विशेष होतं, ह्यांचं जे असं चरित्र होतं, असे जे विशेष तऱ्हेचे लोक झाले, हे कशाने झाले? शुभासुद्धा आत्मसाक्षात्कारी होते आणि त्यामुळे नेहमी त्यांचा एक मंत्र, ही श्रींची इच्छा. आता कोणी विचारलं नाही श्री म्हणजे काय? श्री म्हणजे आदिशक्ती. ही आदिशक्तींची इच्छा आहे म्हणून आम्ही करतो, आमचं काही मध्ये देणं घेणं लागत नाही, असे ते होते. म्हणूनच त्यांच्यात एवढं चारित्र्य होतं आणि त्यांनी एवढी कर्तबगारी करून दाखवली. पण ज्या माणसामध्ये आत्म्याचा साक्षात्कार होत नाही, तो एकातर्फीने वाढेल, त्याला कदाचित पैसे मिळतील, तो यशस्वी होईल, तो अमकं होईल, तमकं होईल, पण त्याला समाधान मिळणार नाही आणि त्याच्या नावाला सुद्धा थोड्या दिवसात लोक विसरून जाणार. म्हणजे आत्मसाक्षात्कारी झाली, जरी ते अगदी सर्वसाधारण लोक होते तरी सुद्धा त्यांच्या नावाने लोक दिवे लावतात आणि त्यांची पूजा करतात. म्हणजे हा आत्मा आहे तरी काय हे आपण जाणलं पाहिजे. हा आत्मा म्हणजे आपल्या हृदयामध्ये जे परमेश्वराचं प्रतिबिंब पडलेलं आहे, ते संपूर्ण सत
चित आनंद अशा स्वरूपाचा आहे. सत म्हणजे जो आत्मा आपल्या एकदा चित्तात आला, आपल्या चित्तामध्ये आल्याबरोबर आपल्याला सत्य काय आणि असत्य काय हे कळतं. ते कसं कळणार? आत्मा चित्तात येणार कसा? कुंडलिनीच्या जागृतीने तो आपल्या चित्तात येतो. कुंडलिनी जागृत झाली आणि ती ब्रह्मरंध्राला छेदली की इथे सदाशिवाचं स्थान आहे, तेच आपल्या हृदयामध्ये प्रतिबिंबित असल्यामुळे आपल्या हातामध्ये चैतन्याच्या लहरी वाहू लागतात. ह्या चैतन्याच्या लहरीमुळे आपली ही बोटं आहे ती जागृत होतात. ही 5 बोटं इथे आणि 6 आणि 7 अशी 7 चक्र उजवीकडे आणि 7 चक्र डावीकडे असतात. ती अशी मिळून मिळवली म्हणजे अशी दोन्हीकडनं येऊन अशी जी मधोमध जी पोकळी अशी होते तिथे अशी 7 चक्र मधोमध होतात. ह्या 7 चक्रांवरती देवता बसलेल्या आहेत आणि ह्या देवता कोणत्या आहेत त्या जर आपण जागृत करून घेतल्या तर आपले जेवढे प्रश्न आहेत, मग ते सामाजिक असोत, मानसिक असोत, शारीरिक असोत, तुमच्या सांपत्तिक असोत, कोणत्याही तऱ्हेचे प्रश्न हे 7 चक्रांवरती सगळे ठीक होतात. कारण आपले संबंध जो शरीर आहे किंवा बुद्धी आहे, मन आहे, अहंकार आहे किंवा आपलं जेवढं काही मानवी व्यक्तित्व आहे ते संबंध व्यक्तित्व ह्या 7 चक्रातनं चालू असतं. तेव्हा ही 7 चक्र आपल्या जर जागृत झाली या कुंडलिनीच्या जागरणाने तर सर्व तऱ्हेने आपल्याला फायदा. आता सहयोगामध्ये अनेक रोग ठीक झाले. कॅन्सरचा रोग, अमका रोग, तमका रोग सगळं ठीक झालेलं आहे आणि मी त्यांना भेटते नाही, नुसतं फोटोवरती लोक ठीक झाले. कसं होतं की तुमच्यामध्ये समजा आता पोटात रोग असला म्हणजे पोटामध्ये लक्ष्मीनारायणाचं स्थान आहे. आता हे डॉक्टर मानायला तयार नाहीत कारण हे इंग्लिश भाषा शिकलेले आहेत, पण जे इंग्लिश डॉक्टर आता इथे आले ते मानतात. पण आपले डॉक्टर अजून तिथून आल्यावरती मग मानतील कदाचित. तर तुम्ही नुसतं लक्ष्मीनारायणाला जर जागृत केलं तर तुमचा पोटाचा त्रास जाणार. पण ते जागृत करण्यासाठी कुंडलिनीवर यायला पाहिजे कारण तिच्या शक्तीमुळेच ते जागृत होतं. तर ती वर कशी करायची, तिने येऊन हे जागृत करण्यापूर्वी तिला कसं आळवायचं वगैरे हे तुम्हाला सहयोगात थोडंसं शिकावं लागतं. पण सुरुवातीला तुमची जागृती आम्ही करून देतो. म्हणजे अगदी जी ब्रह्मनाडी जी आतमध्ये अगदी सूक्ष्म नाडी आहे त्यांनी कुंडलिनी येऊन आधी भेदन करून टाकते. मग त्याच्यानंतर मग तिचं जे काय प्रसार आहे किंवा तिचा जो विस्तार करायचा आहे त्यासाठी काय करायचं तेवढं शिकलं की झालं, तुम्ही स्वतःचे गुरु होऊन बसता. आता हे जे ह्यांनी म्हटलं अवघाची संसार सुखाचा करीना, तेच आम्ही म्हणतोय, पण आम्ही सिद्ध करून देऊ आणि करतोय. ते फार मोठं कार्य आहे, विश्वाचं कार्य आहे आणि ह्या विश्वाच्या कार्यामध्ये अनेक तरतरीच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे आता आपण ऐकलंच असेल की आम्ही पुष्कळशी लग्न करवली तिकडे आणि त्या लग्नांमध्ये काहीही हुंडा नाही, जातीभेद नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित लग्न होऊन आणि ह्या मुलांचं इतकं आयुष्य ठीक झालेलं आहे, ह्यांच्यामध्ये काही भांडण नाही, तंटा नाही आणि ह्यांच्या पोटी सर्व मोठमोठाले ऋषीमुनी जन्माला येत आहेत, फार मोठमोठाले साक्षात्कारी पुरुष जन्माला येत आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे एक नवीनच जात काहीतरी तयार होते अशा मानवांची ज्यांच्यावर परमेश्वराचा अत्यंत आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादात ते पल्लवित होतात आणि फुलतात प्रत्येक प्रांगणामध्ये. त्याला हे काही जरुरी नाही की तुमची सामाजिक स्थिती सुधारेल किंवा हेच, प्रत्येक प्रांगणामध्ये तो मनुष्य अत्यंत प्रगतिशील होतो आणि त्या प्रगतीमध्ये तो आनंद पावतो. सर्वीकडे त्याची उन्नती होते, एकीकडे होत नाही. एकीकडे झाली म्हणजे ती परत येते त्याच्याकडे आणि त्याचं नुकसान करते. समजा आता सायन्स तुम्ही वाढवलं तर सायन्सचे तुम्ही मग ॲटम बॉम्ब बनवले, ॲटम बॉम्ब आले तुम्हाला मारायला, तुमच्याजवळ खूप पैसे आले करत करत गेले की दारू अमकं तमकं तुमचे मूल्य खराब होणार, परत ते तुमच्याकडे. सत्ता आली, समजा झाले मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, अमके तमके, मग ते परत तुमच्याकडे. पण ही सर्वांगीण प्रगती जी आहे, ज्याला समग्र प्रगती म्हणतात, ती फक्त आत्म्याच्या द्वाराने होते आणि म्हणून हा सत्य स्वरूप आहे. कारण ह्याने सत्य जाणलं जातं. खरं काय, आता आपण म्हणतो महालक्ष्मी आहे, आता महालक्ष्मीचं देऊळ हे खरं की खोटं, ही महालक्ष्मी स्वयंभू आहे की नाही हे कसं ओळखायचं? आता म्हणतात महालक्ष्मी, पण खरं कशावर ते तुम्हाला नाही ओळखता येणार, पण फॉरेनचे लोक आले हे ओळखू शकतात म्हणून ते देवळात गेले. प्रत्येक देवळात जात नाही कारण तिथून चैतन्याच्या लहरी येतात. असे जे स्वयंभू खरं स्थान आहे तिथून चैतन्याच्या लहरी येतात, ती त्यांना जाणीव होते म्हणून ते तिथे गेले. म्हणून सत्य काय, हा मनुष्य खरा की खोटा कसं ओळखायचं, त्याला सुद्धा चैतन्याच्या लहरीने तुम्ही ओळखता आणि थंड थंड अशा हातामध्ये गार अशा लहरी येतात आणि चारीकडे तुम्ही त्यांना जाणू शकता. ह्या ज्या आहेत ह्या सर्व परमेश्वराच्या प्रेमाच्या शक्तीच्या जाणीवीची ओळख आहे. परमेश्वर हा प्रेमस्वरूप आणि त्यांनी सगळीकडे ही
ब्रह्मशक्ती जी आहे ही त्याचं प्रेम आहे, ही सगळीकडे ती वावरत असते आणि ती सर्वप्रथम कुंडलिनी जागृतीनंतर तुम्हाला त्याची जाणीव होते, नाहीतर होत नाही. त्याच्यानंतर जी दुसरी स्थिती सांगितली आहे की चित्त आहे, सच्चित आनंद. चित्त आहे म्हणजे तुमचं चित्त, जे चित्त आहे, आता समजा तुमचं चित्त ह्या गोष्टीवर गेलं की लगेच त्याच्यातनं विचार तुमच्याकडे येऊ लागतात, पण तुम्ही याच्यावर काही परिणाम करू शकत नाही. किंवा एखाद्या माणसाकडे तुमचं चित्त गेलं त्याच्यावर तुम्ही परिणाम करू शकत नाही. तर जेव्हा मनुष्य आत्मसाक्षात्कारी होतो तेव्हा त्याला चित्ताला धार येते, चित्त प्रकाशित होतं. समजा बसल्या बसल्या आम्ही जर कोणाचा विचार केला त्यांनी आमचा विचार केला, तर आमच्या डोक्यात येईल की त्यांनी विचार केला आणि विचार आमच्या डोक्यात आल्याबरोबर त्याला त्याचं फळ मिळणार. आपलं नुसतं चित्त जरी तिकडे गेलं तरी तो मनुष्य त्याला फायदा होतो. आणि इतकं हे अद्भुत आहे की माणसाला विश्वास वाटत नाही की हे अद्भुत इतकं माताजी सांगतात हे कसं होऊ शकेल, असं कसं शक्य आहे, अद्भुत असं कसं मिळेल, पण आहे. आता जर कुणाला सांगितलं की आपण चंद्रावर गेलो तर लोक विश्वास ठेवणार नाही, कारण त्यांना असं वाटतं चंद्रावर कसे गेले, जे जुने लोक आहेत ते विश्वास ठेवत नाहीत. पण ही गोष्ट खरी आहे, जसं तुम्ही सायन्समध्ये मिळवलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्हाला सहयोगात मिळणार आहे. पण सहयोगाचं सायन्स जे परमेश्वराचं सायन्स आहे त्याचं तंत्र शिकून घेतलं पाहिजे आणि ते शिकायला काही वेळ लागत नाही, लहान लहान मुलांना सुद्धा कळतं. हे बुद्धीच्या पलीकडचं आहे. परमेश्वराचं सायन्स हे बुद्धीच्या पलीकडचं आहे, कारण बुद्धी ही सीमित आहे आणि असीमचं हे ज्ञान आहे. म्हणून त्या असीम दशेला उतरण्यासाठी माणसाला कुंडलिनीची गरज आहे. जेव्हा कुंडलिनीची जागृती होती तेव्हाच मनुष्य त्या दशेला पोचू शकतो. त्याबद्दल कोणतीही शंका कुशंका ठेवू नये. आणि तिसरी स्थिती आत्म्याची आनंद आहे. मनुष्य आनंदात उतरतो आणि आनंदाला सुख आणि दुःख नसतं, सुख आणि दुःख नसतं, फक्त आनंदाला आनंद, केवळ आनंद असतो. आनंदाला प्रत्येक वेळेला मनुष्य कोणत्याही गोष्टीकडे बघतो तर एक साक्षी स्वरूप होऊन बघतो. त्याच्यात त्याला कोणतीही खंत वाटत नाही, कारण तो निरपेक्ष असतो. कोणती गोष्ट एक नाटक चाललं आहे, हे नाटक आहे सगळं. नाटकाकडे बघताना आपल्याला काही खंत वाटत नाही, तसंच माणसाला काही वाटत नाही आणि तो आनंदात असतो. आणि हा आनंद त्यावेळेलाच मिळतो जेव्हा तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता. तर कुंडलिनीची जरी जागृती झाली आणि तुम्ही जरी पार झाले तरीसुद्धा पुढे त्याची प्रगती ही केलीच पाहिजे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. असं म्हणतात की जर एखादं बी उगवलं गेलं आणि ते असंच फेकून टाकलं तर वाया जातं. तशी जे मंडळी कुंडलिनीची जागृती घेऊन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याशी वाया जातं. तेव्हा आपल्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, सांगलीचं सगळ्यात सेंटर सगळ्यात कमजोर आहे, कारण इथे लोकांना वेळच नाही. इथल्या लोकांना म्हणतात वेळच नाही, सगळ्यात बिझी लोक इथेच दिसतात मला, आणि त्यामुळे सांगलीला इतक्यादा येऊन सुद्धा आपण हळुवारपणे डोळे उघडूयात. श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करून बंधन घेऊयात. निर्मल माता निर्मल कर दो मेरा तन और मन, आत्मज्ञान दे कर मुझको मेरा सफल करो जीवन। आत्मज्ञान दे कर मुझको मेरा सफल करो जीवन। जय श्री